येलो चाय. ओके. एवढा थाट कुठे जाईल तुझा? कुठेच नाही, तसं राहील. काही तिथं असा सीन नाही, ते एक कांडी बी रेंज राहत नाही, ते फोन सुद्धा येत नाही, जात सुद्धा नाही. पुस्तक काढून थोडा अभ्यास करतो पातेलं पाय हे काय नेमकं, हे काही समजत नाही. फिरून गेले. काय रे यार, इथं काय नेटवर्क नाही रे यार. हॅलो हॅलो, अगं मी येतोय बरं का मम्मी. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर गाईज सकाळी सकाळी सर्व रेडी झालं बरं का. ये बा रेडी. हा रेडी नाही, कारण की याला अजिबात बरं वाटत नाही. आणि या बॅगा बघून घ्या सगळ्यात आधी तुम्ही. आणि विषय असा झालेला आहे तर की आम्ही चाललोय अचानक भयानकमध्ये डायरेक्ट गावी, म्हणजे आपल्या होम टाऊनला. कारण की मला 2-3 कामं होते. या भाऊची अजिबात तब्येत बरी नाही, त्याची हालत तुम्ही पाहू शकता. म्हणून म्हटलं चला घरीच घेऊन जाऊ. आणि हो ऐसा नाही भेटणे का, तर आज निघतोय मग अचानक. बरं तुझं काय काम आहे, पण तुझं आमच्यासोबत हुल्ल्यापणा करायचं काय काम आहे? हुल्ल्यापणा करायला तुला माझं इथं काय काम? 19 तारखेला त्याचं काहीतरी काम आहे. नाही रे, XYZ. ओके. तर ठीक आहे. आता मस्तपैकी सगळ्यात आधी आम्हाला चहा घ्यायचा आहे. बेकार डोकं गणगण करतंय. मस्तपैकी चहा घेतो, सर्व सामान बॅग मस्त गाडीत ठेवतो आणि मस्तपैकी एन्जॉय करत आपल्या घरी जाऊ. तर मग बघू कसा प्रवास होतो, काय होतं. लेट्स गो बॉईज. चलो उठो चला ना. चला आता मला पुढाकार घ्यावा लागतो सगळ्या गोष्टींना मला पुढाकार घ्यावा लागतो. चला एक जाऊ द्या आता, काही विषय नाही. चला गाईस निघू आपण. अरे आराम टोकून रे. हा ठेवा, एक ठेवा. माईल का बरोबर. ही बॅग ठेवली त्या पहिले, माझी पहिले. तारशे सगळं माहिती आहे ना. हा का नावड मग व्यवस्थित ठेव बघा, एकदम किमती वस्तू आहे. बॉक्स बी गिराय ना मग फायनली सगळे आपलं सामान डिक्कीमध्ये ठेवलं गेलेलं आहे. चला मागे बसणार बुसका. हा ओम कुठे गेला? काय रे काय नाही ना. अरे आज कसं तरी लावलं होतं ओम आम्ही. काय ये फाक लागी जाई. वाव लेजेंडर बघा गाईस, सो ब्युटिफुल. ही पण काय कमी नाही. चला बसा रे. तू ती पिशवी वागाड बघा रे, तेच कर तू. ही कालच आणली होती बरं का गाईस पिशवी. कपडे लागतील म्हणे ने बा आज घरी. इथे त्या घाल हा ना रे, काय यार. भांडा सांभाळ रे. कोणाकडनं बांधायचं काय माहिती भाऊ. चला तर आता अचानक बाहेर निघालोय गाईज आपण. काय नियोजन होतं, कशी ट्रिप होते बघू. ट्रिप म्हणजे एक प्रकारची ट्रिपच आहे. 4x7 में सबसे पहिले हम चहा पिणे वाले बरं का उधर. तर मग आता विषय असा होता गाईज, आम्ही अचानक भयानक म्हणजे निघालो. आणि खरंच अचानक भयानक म्हणजे प्लॅन झाला आहे आमचा. या भाऊला बरं नव्हतं, माझ्या बी 1-2 काम पेंडिंगला आहे घरी. त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे जाऊन येऊ. आणि रितेशचं काही काम नव्हतं, रितेश हातच्या आला होता. तर चिल गाईज. तर आता आम्ही निघालोय, चहा वगैरे घेतो आणि तिथून पुढचा प्लॅन असा आहे. चहा वगैरे पिऊन झाला की मग सांगतो तुम्हाला. म्हणजे कसं डोकं चालत नाही आता थोडंसं. पहिले चहा पिऊन घेतो, मग तुम्हाला बाकीचा प्लॅन सांगतो. आपली गाडी केली इथं पार्क आणि मोहित गाडीतच बसणार आहे, कारण की त्याच्या टांगा अजिबात साथ देत नाही, जास्त जाम आहे. तू येणार रे याच्या फलंगा देता 7 पण याच्या टांगा देत नाही. घेऊन येतो इथं चहा तुला बैस. तर मग आपण आपल्या कायमच्या अड्ड्यावर झालेलो आहे चहा प्यायला. हो बा तू तर बाकीच आहे ना रे. लाव आपला अड्डा. त्याला मस्तपैकी चहा वगैरे घेऊ, माइंड फ्रेश करून घेऊ. येलो चाय. ओके. एवढा थाट कुठे जाईल तुझा? कुठेच नाही, तसं राहील. इथेच राहील ना. पिऊन घे चहा. अजून काय आणू? मी पेतो तिकडे चहा. काय आला का चहा? गेलो ओ मॅगे. लय रे कप लय रे. फायनली गाईज आता आपण निघालोय. तर प्लॅन असा होता की आता डायरेक्ट आपण सगळ्यात जाणार आहे रितेशच्या रूमला, कारण की रितेशला कपडे घ्यायचे.
म्हणे कपडे बाकीचे बी घेऊन घेतो, घरीच जातोय तर बाकीचे कपडे पण धुतले जातील. तर मग बाकीचे कपडे पण घ्यायचे. म्हणजे आम्ही रितेशच्या रूमला थांबू. मोहित, मी आणि रितेश आणि ओम जाणार. एक छोटीशी मीटिंग आहे. मीटिंगला किती वेळ लागतो? 1-1.5 तास. किती वेळ लागेल रे? 1-1.5 तास. ओके, 1-1.5 तास लागेल. आणि ती मीटिंग झाली की मग ओम येईल, आम्हाला पिकअप करेल आणि मग आपण जाऊ आपल्या होम टाऊनला. मग तोपर्यंत रितेशच्या रूमला थांबावं लागेल. बघू काय सीन होतो. बाकी काय रे? बाकी काय नाही ना? वजाबाकी काही नाही. वजाबाकी काहीच नाही. सगळं ऑल क्लिअर आहे, ऑल सेट. आत्ता झालं होतं बा, तसा काही विषय नाही. बट ओम आला आणि मला घराकडे घेऊन गेला आणि असं तर काही शक्य नाही. म्हणून त्या गोष्टीला मान देऊन आज आम्ही स्वतःहून राजी झालेलो. उठलो, घरी जायचं का? असा अचानकमध्ये प्लॅन झाला बरं का. प्लॅन कसा चालू होता की आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ म्हटलं. म्हणून प्लॅन असा बनून गेला की जाऊ द्या, डायरेक्ट घरीच निघून जाऊ म्हटलं, नाही का. तिकडेच फिरून घेऊ, तिकडेच काय करायचं करून घेऊ. या भाऊला बरं नव्हतं म्हणून. बाकी आता निघालोय, जातो रितेशच्या रूमला. हा भाऊ जाईल, तो आला की मग आपण निघू आपल्या घरी. गाईस तुम्हाला माहिती का आता वाजले किती? हे बघा, 1:07. म्हणजे विचार करा घरी जायला किती वेळ होणार आहे. आम्ही तर दुनियाचे 5 आहेत अशा कामांना. आणि घरी जायला 100% 6-7 वाजून जाणार आहे, जास्तीत जास्त 8. आणि घरून शिवाय तर बसणार आहे. एवढा वेळ निघालो 1 वाजता. अजून लवकर निघायचं होतं पण निघालो टाइमपास करून 1 वाजता. आणि घरी जायला टाईम होणार आहे अजून. म्हणजे बघू आता केव्हा पोहोचतो. तसं तुम्हाला समजून जाईल. तुम्ही जर पूर्ण ब्लॉग लास्टपर्यंत पाहिलं तर तुम्हाला समजून आम्ही किती वाजेपर्यंत घरी पोहोचू. तर मग बघू किती वाजता पोहोचतो घरी. पण रितेशच्या रूम मध्ये आगमन करताना तू झोप. ए तू सरक रे, तू झोप घे. तर आता फायनली रितेशच्या रूमला आलेलो आहे. आणि गाईस विषय असा होता, किती गाणे फायनली काय रितेशच्या रूमला पोहोचलोय. आणि आता इथं थोडस बसलोय. खाऊ घालतो मी. काही तिथं असा सीन आहे, इथे एक कांडी बी रेंज राहत नाही. इथे फोन सुद्धा येत नाही, जात सुद्धा नाही. पुस्तक काढून थोडा अभ्यास करतो. काय मी पुस्तक कुठे मी बाहेर ठेवलं ना रे. बाहेर तुमचा मोबाईल पुस्तक ऐकलं मी. हो का मोबाईल पुस्तक म्हणजे तुझं म्हणणं काय मी अभ्यास नाही करत असं? अजिबात नाही. तू गेला तू कालच्या का परवाच्या ब्लॉग मध्येच बोललेला आहे. अभ्यास मी शक्यच नाही. मध्ये बोलायचं असतं का? बरं हेच बोलायचं असतं, ते सिरियस वाला असतं. ए तू लवकर ये बरं मीटिंग करून. मग आता मिटिंग झाल्या का जाऊ गाईस. तर मग आता बसलो इथे काहीतरी खाऊ घालायला खूप भूक लागली. हा खाऊ ना 2 मिनिटं. गाईतला सांग जरा काय त्रास होऊ राहिला. 2 मिनिटं सगळं आपण सगळी लोकेशन लावू. तर मग आता इथं आलोय. हा मोहित करेल आराम. तू बी येणार रे बाहेर खायला काही? म्हणजे मी खाऊ नको मग. नाही तुला तू कायला खातो? तू फक्त पिवळी खिचडी खायची. पिवळी खिचडी घेऊन या. बर भेटली तर ठीक. ग्रेव्ही खाशील का? तर गाईच आता काहीतरी खायची लोकेशन करतो. इथे येऊन तर लागलोय, थोडं लवकर येऊन लागलो आम्ही. म्हटलं तिथे राहिलो असतो ना आम्ही 4 वाजता निघालो असतो. म्हणून म्हटलं चला इथून पण आता हा भाऊ आला का लगेच अचानक बाहेर लगेच निघून जाऊ. येताच गाडीत बसून छू डायरेक्ट. तर मग सगळ्यात आधी काहीतरी खालची लोकेशन करतो. चष्मा काढ ना. पण चष्मा का बरं यार? डोळे आले, डोळ्यांचा रोग आलेला आहे गाईस. परत चष्मा काढायलाच तयार नाही. ए चलायचं का? जायचं कुठे जेवायला? जेवणला जाऊन मेसला जायचं. घरी किती जातो, अजून किती उदा मादा होतो. त्याच्यामुळे सगळ्यात आधी पोटभर जेवण महत्वाचं आहे. खायला तर आम्ही चायनीज वडापाव वगैरे ते पण खाऊन घेऊ, पण त्याच्यावर पोट भरणार नाही आणि त्याच्याने त्रास पण होऊ शकतो. म्हणून मस्तपैकी डायरेक्ट मेसला जातो आणि पोटभर जेवण करून घेतो मस्तपैकी घरसारखं. फायनली जेवणाला आलोय गाईस. आणि मिक्स भाजी आहे. आणि काय रे ही भाजी कशाची? गिलकप. काल द्या मग दादा 33कडे पाहुणे आज. काल देऊ ना. चला जेवण वगैरे करून घेतो गाईज आता. गाईज तर इतकं जबरदस्त जेवण झालेलं आहे बा. गाडी लावून दिली, म्हटलं आता पाय जाऊ. आणि बा स्प्राईट घेतलंय आणि मोहितसाठी ना मॅगी घेतलेली. मोहित काय मेसला आला नव्हता ना जेवायला. बाकी जेवण एकदम भारी होतं आणि एकदम पोटभर केलं. मिक्स भाजी होती आणि गिलक्याची भाजी मी काय खाल्ली पण मिक्स भाजी 1 नंबर होती. तर आता डायरेक्ट स्प्राईट घेतलंय म्हणून डायरेक्ट एवढी मोठी पिऊन घेतो. आणि आता ओम जाईल
तर आम्ही स्लीप होऊन जाऊ. मग तू आला की डायरेक्ट फास्ट जायचं बघा, टाइमपास नाही करायचा. मग काही तुला पहिलेच सांगतो, तुला इथे टाइमपास करायची सवय. अरे बघा इधर गड्डी लगाई है. अब मित्र जाएगा, हम हवेली पे रुकेंगे और थोड़ी देर सो जाएंगे. तर अर्चत मस्त माझ्यासाठी मॅगी बनवून देतोय आज. थोडंसं हे काय नेमकं, हे काही समजत नाही. माझ्याकडे फिरून गेले. हे काय कसं होतं कसं पण ते पाहिजे ना दाबून या. झालं हुशार आहे अर्चत तू तसं. हां आजारी पेशंट आहे, मला क्यू आली थोडीशी. जाऊ दे म्हणतो बनवून देऊ. आणि ओम गेला आता मीटिंगला आणि रितेश पण थोडा बाहेर गेला आहे. घरी जायचंय म्हणून इथे जे पेंडिंग काम इथे जे पेंडिंग काम आहे ते पूर्ण करून घेऊ म्हणे म्हणलं ठीक आहे. तर अशा प्रकारे मोहितची मॅगी रेडी होताना. ओके ना, ओके खाऊन घ्या आणि झोपून घ्या. ओके. आणि मी पण झोपतो आता, मला जबरदस्त सुस्त आहे ते, म्हणून मस्त मी झोपून घेईन. आणि काय रे नाही बस जाऊ दे, तोडून टाकशील बिनकामची मॅगी खाऊन झोपून देतो. तर फायनली गाईज ओम आलाय आता मीटिंग वगैरे करून आणि आता फायनली जातोय. आणि बघू शकता तुम्ही संध्याकाळ होऊन गेली आणि फायनली आता घरी चाललोच आहे. वेळ झालाय आणि झोप वगैरे पण मस्त झाली, चहा वगैरे पिला गेलाय आणि फायनली आहे बघा. चलो चलते गाईज. तर फायनली आता आम्ही आलोय देवळ्याच्या पुढे आणि बघू शकता तुम्ही किती वाजले, 7:30 वाजून गेले. लिटरली 7:30 वाजून गेलेले आणि आलोय मस्तपैकी एका ठिकाणी थांबलो होतो, चहा वगैरे पिला. आणि मी अजून घरी सांगितलेलं नाही बरं का की मी येतोय असं. तर आता घरी पण सांगून देतो, कारण की मी जर घरी असाच गेलो तर मला स्वयंपाक करून ठेवणार आणि मग मला थोडंसं जेवणाचा किस्सा होऊन जाईल. आपण घरी फोन लावू, कशी रिॲक्शन राहते घरच्यांची. तू सांगितलंय रे? हो का तू रे? मीच नाही सांगितलं. तू काहीतरी आहे म्हणून तू सांगितलं. काना बसून गेलो मी AC मध्ये. हो मोठे माणसं. मी सगळं बसून मुळीतच बशी जायचे 2 दिवस पासून. थोडीशी काळजी घ्यायची मुळीत. काळजी घेणार आहे कोण नाही. चाळे करतो मोहित. काय काळजी काय रे यार, इथं काय नेटवर्क नाही रे यार. नाशिकला कोण- हॅलो हॅलो. अगं मी येतोय बरं का मम्मी. हा स्वयंपाक करून ठेव. हा चालेल, ठेवू का? 10 मिनिटात पोचल. काहीच घेणं देणं नाही. तू ये कसं काय रे, काहीच घेणं देणं. हा फोन ठेवला ना म्हणून माझा मोबाईल कनेक्ट. तू ये, तू जाय, तू थांब, तू राय, काहीच घेणं देणे तू. मला वाटतं काहीतरी बोलते आत्ता कसं काय काहीतरी रिॲक्शन भेटेल म्हटलं, म्हणून मी फोन केला होता. पण काय रिॲक्शन नाही भेटली. नो रिॲक्शन. तर मग ओनली काय ओनली कोली. कोहली नाही रे, कोहली नाही रे. जीव आहे माझ्या घरच्यांचा. माझ्या त्यांना व्रत आनंद असेल आता नाही का, तयारी करतील काय बनवू. आरची येतोय जेवणाला. तर आता काही विषय नाही, जातो घरी मस्तपैकी 10 मिनिटात पोचून जाऊ. पनीर पावभाजी. आणि मग आणि हा रस्ता कधीच न बनणारा रस्ता चालू आहे आता, देवळ्याहून जाणारा. आणि कधीचं काम चालू आहे, कधी होतो काय माहिती. नाशिकला आलो तेव्हा हा, चालू आहे. आता कधीपासून? आलो, वापस नाही 100% घरी तरी अजून चालूच आहे का? चांगला रस्ता बी पुढे आहे आणि जाऊ आता काय. तर आता फायनली घरी जातो मस्तपैकी, घरच्यांना भेटेल. आणि गाईज तुम्हाला सांगतो, दिवाळीपासून इकडे आलो होतो ना, त्याच्यानंतर परत एकदा मध्यस्थी माझा एका दिवसासाठी चक्कर झाला होता. मी त्या दिवशी ब्लॉग शूट केला आणि फॅमिलीसोबत होतो म्हणून. आणि आता परत किती आपलं 4-5 दिवसानंतर परत चाललोय घरी. म्हणजे चक्रा चालूच आहे माझं असं स्टेबल एका ठिकाणी नाहीच. आता इकडे पण किती दिवस थांबतो का, उद्या परवाच निघून जातो नाशिकला, ते काय सांगता येत नाही. आणि इकडे आलोय म्हणजे इकडे काहीतरी प्लॅन तर चालूच राहणार आहे. तर बघू. बाकी तुम्हाला शूटचं तर बोललोच आहे मी, शूट राहतील मला त्याच्यामध्ये जास्त घेता येत नाही. बाकी पण काही विषय नाही. आता घरी तर पोचतो आधी आणि जबरदस्त भूक लागून गेली यार. अंधार है इधर, अंधार अंधारा ये लगा दो ना फिर, ये देखो उजाला हो नहीं ना, गया. वो नहीं लगाना, क्यों? बैठ के उतरती है. काही करायचं आहे का अंधार? काही विषय नाही, चाललंय अशी मजा करतच आलोय गाईस. फुल एन्जॉयमेंट घेतली मी. यायचा काय ब्लॉग घेतला तुम्हाला तर माहिती आहे. रस्ता किती वेळ दाखवू येताना, रस्ता गडी 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 ते गाणे लावून, त्याच्यामुळे डायरेक्ट आलो डायरेक्ट दप्पा
तुम्हाला दाखवून दिलं अशा पद्धतीने. आता आम्ही या तुपाने रस्त्यावर आलेलो आहे. या तुपाने रस्त्यावर गाणे ऐकायच्या मध्ये काही मजाच नाही आहे. ते तुपाने रस्त्यामध्ये ते गाण्यांचा फील बी येत नाही. डाक त्याच्यामुळे म्हटलं आपल्या ऑडियन्सला भेटून घ्या आता मस्तपैकी. आणि काही विषय नाही, तुमच्याशी भेटलो बरं वाटलं. आता घरी जाऊन बघतो काय विषय. बाय. चालेल बाय. आयू जाय बरं का. बाय बाय.